नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लवकरच आपला जो राष्ट्रीय सण आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी तो येत आहे आणि त्यानिमित्त आपल्याला बरीचशी तयारी करायची असते. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या चॅनलवर प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण पत्रिका कशी तयार करायची, सोबतच मित्रांनो इतर जे महत्त्वाचे साहित्य असणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोणकोणते साहित्य लागणार आहे ते साहित्य सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये PDF आणि वर्ड स्वरूपात जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 26 जानेवारी 2026 सोमवारला येत आहे आणि 77वा प्रजासत्ताक दिन असणार आहे. तर या प्रजासत्ताक दिनाची मित्रांनो अत्यंत सुंदर अशी निमंत्रण पत्रिका आपण तयार करणार आहोत. सोबतच मित्रांनो इतर काही महत्त्वाचे जे साहित्य असणार आहे ते सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, कॅम्प्युटरमध्ये ही जी पत्रिका असणार आहे ही वर्ड फॉर्मॅटमध्ये मी इथे आता तयार करून घेणार आहे. ही मागची 15 ऑगस्टची मित्रांनो निमंत्रण पत्रिका आहे, याला आपण कन्वर्ट करून आता 26 जानेवारीची तयार करून घेणार आहोत. तर मित्रांनो यावेळी बरेचसे चेंजेस असणार आहे, कारण माझी स्वतःची शाळा सुद्धा बदललेली आहे. सोबतच मित्रांनो हे जे आहे हे वर्ड फॉर्मॅटमध्ये असणार आहे आणि आपणाला मी याचा वर्ड फॉर्मॅट सुद्धा देणार आहे आणि सोबतच PDF स्वरूपात सुद्धा आपल्याला देणार आहे. तर जे आपल्याला मी देणार आहे मित्रांनो ते माझ्या शाळेचं नाव वगैरे कट करून देणार आहे. तर बघा, जर आपल्याला तयार करायची असेल वर्ड फॉर्मॅट जो मी देणार आहे आपल्याला, त्यामध्ये जर तयार करायची असेल तर कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. सर्व फॉर्मॅट तयारच असणार आहे, फक्त आपल्याला आपल्या शाळेचं नाव वगैरे चेंज करून घ्यावं लागणार आहे. सोबतच इथे जे काही मॅटर आहे त्यामध्ये जे काही चेंजेस असणार आहे ते आपल्याला करून घ्यायचे आहे. तर बघा, अत्यंत महत्वाचं हे असणार आहे. तर मित्रांनो यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे माझ्या शाळेचं नाव आता बदललेलं आहे. माझी बदली झाली असल्यामुळे मला आता तिथे सगळ्यात अगोदर शाळेचं नाव बदलून घ्यायचं आहे. तर मी बघा तिथे आता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मोरांडा राखून घेणार आहे आणि मॅटर मित्रांनो अगदी सोपा आणि छोटासा असणार आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मोरांडा कडून आपणास निमंत्रित करण्यात येते की आता इथे मित्रांनो बघा, हे स्वातंत्र्य दिनाचं होतं, याला आपण कन्वर्ट करून आता प्रजासत्ताक दिन करणार आहोत. तर तिथे आपण 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त असं करून घेणार आहोत. तर बघा, 77व्या प्रजासत्ताक एवढं फक्त तिथे टाईप करायचं आहे, बाकीचं तिथे ऑलरेडी टाईप असणार आहे. आता तिथे दिनांक बदलून घ्यायची आहे, ती मी बदलून घेणार आहे. 26/1/2026 करून घ्यायचा आहे आणि वार जो असणार आहे तो सोमवार येणार आहे, त्यामुळे तिथे रोज सोमवारला असं करून घ्यावं लागणार आहे. तर अत्यंत सोपं मित्रांनो मॅटर आहे आणि आपल्याला फक्त 4 ते 5 चेंजेस करून घ्यायचे आहे त्यामध्ये. तर बघा, आता इथे शुक्रवारच्या जागी सोमवार मी करून घेणार. वेळ 30 असणार आहे आणि इथे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी. आणि मित्रांनो आता या मॅटरनुसार इथे काय आहे, 26/1/2026 रोज सोमवारला सकाळी ठीक 7:45 वाजता शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम. माननीय श्री अगोदर मित्रांनो तिथे अध्यक्ष होते आमच्या जुन्या शाळेचे, तर ते नाव आता मी बदलून घेणार आहे. इथे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि गावाचं नाव सुद्धा तिथे बदलावं लागणार आहे, यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तरी होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशा पद्धतीचं तिथे मॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो आता खाली आपले विनीत म्हणून आहे, त्यामध्ये मी आता आमच्या मुख्याध्यापकांचं नाव लिहून घेणार आहे, श्री नितीन कुमार कुंभारे व शिक्षक वृंद असं लिहून घेतलेलं आहे आणि खाली शाळेचं नाव तिथे येणार आहे. तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ही निमंत्रण पत्रिका जी आहे प्रजासत्ताक दिनाची हे तयार करून घेतलेली आहे आणि सेम मॅटर मित्रांनो खाली येणार आहे, म्हणजे एका पानावर आपल्या 2 पत्रिका येणार आहे. तर बघा, आता ही पत्रिका संपूर्ण तयार झालेली आहे, तर एकदा आपण पूर्ण चेक करून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, संपूर्ण पत्रिका इथे तयार झालेली आहे अशा पद्धतीने आणि सेम मॅटर जे आहे ते खाली येणार आहे आणि एका पानावर आपल्या 2 पत्रिका निघणार आहे. तर मित्रांनो दरवर्षी आपण आपल्या चॅनलवर ही जी आहे निमंत्रण पत्रिका आपण त्या राष्ट्रीय सणाची कशी तयार करायची याची माहिती बघत असतो. तर ही जी आहे 26 जानेवारी 2026 म्हणजे आपल्या प्रजासत्ताक दिनाची ही पत्रिका असणार आहे. अत्यंत साधी सोपी आणि सुंदर अशी निमंत्रण पत्रिका आपण तयार करून घेतलेली आहे. तर मित्रांनो यामध्ये बघा, पहिली पत्रिका तयार झालेली आहे, वर आता सेम मॅटर आपण चेंज करून खालची पत्रिका सुद्धा तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रिंट काढायला हे सोपं जाणार आहे, कारण एका पानावर आपल्या 2 पत्रिका निघणार आहे. तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो
मित्रांनो आपल्याला ही जी पत्रिका असणार आहे, निमंत्रण पत्रिका प्रजासत्ताक दिनासाठी ही तयार करता येणार आहे. आणि मित्रांनो ही जी पत्रिका आहे याचा वर्ड फॉर्मॅट आणि PDF स्वरूपातलं ब्लँक केलेलं मित्रांनो जो फॉर्मॅट असणार आहे तो मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये पुरवणार आहे. तिथे जाऊन आपण तो एडिट करून घेऊ शकता. जर आपल्याला PDF हवी असेल तर PDF असणार आहे किंवा वर्ड फॉर्मॅट मध्ये सुद्धा तिथे अवेलेबल असणार आहे. तिथे जाऊन आपण संपूर्ण एडिट करून घेऊ शकता. यानंतर मित्रांनो जे काही महत्त्वाचे साहित्य असणार आहे जसं फलकलेखन असणार आहे किंवा भाषण वगैरे असणार आहे त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत आपण. तर मित्रांनो 26 जानेवारीसाठी आपल्याला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या ज्या लिंक्स आहेत ते मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्यामध्ये असणाऱ्या लहान मुलांसाठी भाषणे त्याची PDF असणार आहे. सोबतच फलकलेखन मित्रांनो त्याची सुद्धा अत्यंत सुंदर अशी PDF असणार आहे. सोबतच देशभक्तीपर जे गीते असणार आहे त्याचा MP3 फॉर्मॅट मध्ये लिंक तिथे असणार आहे. सोबतच जयघोष जे असणार आहे त्याची सुद्धा PDF असणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. आपण निमंत्रण पत्रिका कशा पद्धतीने तयार करायची, सोबतच त्याची लिंक सुद्धा आपण दिलेली आहे आणि सोबत महत्त्वाचे जे इतर साहित्य असणार आहे त्याची सुद्धा लिंक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.